उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अभ्यासाचा ताण नसतो आणि आवडत्या गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो। मात्र ही सुट्टी केवळ विश्रांतीसाठीच नाही, तर स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठीही उत्तम संधी असते। सुट्टीतील वेळ योग्य प्रकारे वापरला तर विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला अधिक सक्षम करण्याची संधी मिळते। बौद्धिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी। मराठी, इंग्रजी तसेच इतर भाषांमधील चांगली पुस्तके, आत्मचरित्रे आणि विज्ञानकथा वाचून ज्ञान वाढवता येईल। केवळ वाचनच नाही, तर लेखनाचा सराव देखील महत्त्वाचा आहे। कथा, कविता, प्रवासवर्णन लिहिण्याचा प्रयत्न केल्यास अभिव्यक्ती कौशल्य विकसित होईल। विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये शिकण्यावर भर द्यावा। नवीन भाषा, स्पोकन इंग्रजी, गणितीय तर्कशक्ती वाढवणारे खेळ, संगणक कोडिंग, प्रोग्रामिंग यासारख्या गोष्टी शिकता येतील। विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांद्वारे नवीन गोष्टी शिकण्याची संधीही उपलब्ध आहे। शारीरिक विकासासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावणे फायदेशीर ठरेल। सकाळच्या वेळेत योगासन आणि ध्यानधारणा केल्यास मनःशांती मिळेल आणि आरोग्य सुधारेल। मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि उत्साह वाढतो। क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शरीरासाठी उपयुक्त ठरतात। त्याशिवाय सायकलिंग किंवा जलतरणासारख्या खेळांमधून व्यायामासोबतच नवीन कौशल्ये आत्मसात करता येतात। योग्य पोषण आणि नियमित दिनचर्या सांभाळली तर सुट्टीतही शरीर तंदुरुस्त राहू शकते। सर्जनशीलता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चित्रकला, हस्तकला, संगीत किंवा नृत्य शिकण्याचा प्रयत्न करावा। फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, वेबसाईट किंवा ॲप डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये शिकल्यास भविष्यातही उपयोग होऊ शकतो। ब्लॉगिंग किंवा कंटेंट क्रिएशन हा सर्जनशीलतेला चालना देणारा पर्याय ठरू शकतो। सामाजिक विकासासाठी विद्यार्थी स्वयंसेवा करू शकतात। वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा पर्यावरण संवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास समाजाबद्दलची जाणीव वाढते। नवीन लोकांशी संवाद साधणे, ग्रामीण भागाला भेट देणे, झाडे लावणे, प्लास्टिक टाळणे आणि कचरा व्यवस्थापनास मदत करणे यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याने जबाबदारीची जाणीव होते। आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता विकासासाठी विद्यार्थी लघु व्यवसायाचा विचार करू शकतात। हस्तकला वस्तू बनवून विकणे, ब्लॉगिंग, यूट्यूब चॅनेल सुरू करणे हे व्यवसायाचे छोटे पर्याय ठरू शकतात। आर्थिक शिक्षणासाठी शेअर मार्केट आणि गुंतवणुकीविषयी माहिती मिळवणे उपयुक्त ठरते। तसेच पॉकेट मनी वाचवून आर्थिक शिस्त लावली पाहिजे। काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा पार्ट टाइम जॉबच्या संधी मिळू शकतात, जे त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरू शकतात। तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न करावा। कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक्स, ॲप डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवीन कौशल्ये आत्मसात करता येतील। याशिवाय शैक्षणिक प्रकल्प आणि संशोधन कार्यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना सृजनशील विचार करण्याची संधी मिळेल। स्वोन्नतीसाठी नवीन आव्हाने स्वीकारणे, दैनंदिन डायरी लिहिणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि सकारात्मक सवयी लावणे यावर भर द्यायला हवा। उन्हाळी सुट्टीतील वेळाचा योग्य उपयोग केला तर आत्मविश्वास वाढू शकतो आणि व्यक्तिमत्व अधिक सक्षम बनू शकते। कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। गृहसंस्कार आणि स्वयंपाक शिकणे, कुटुंबासोबत सहलीचे आयोजन करणे, दादा, दादी किंवा आजी, आजोबांसोबत वेळ घालवणे यातून नातेसंबंध अधिक दृढ होतात। विद्यार्थ्यांनी स्थानिक पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि आपल्या गावातील किंवा शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट द्यावी। संगीत, अभिनय किंवा थिएटरचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांच्या कलागुणांना चालना मिळेल। उन्हाळी सुट्टीचा उपयोग करमणुकीसह प्रगतीसाठी केला तर मुलांचे व्यक्तिमत्व अधिक सक्षम होईल। त्यामुळे वेळ व्यर्थ न घालवता सुट्टीचे सुवर्णसंधीत रूपांतर करावे।